स्वतःचं घर असावं असं स्वप्न तर सगळेच बघतात, पण हजारो कुटुंबांसाठी हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गात एक मोठी अडचण असते, स्वतःची जागा नसणं. पण 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारने एक असं धोरण आणलं ज्याने हे चित्र बदलण्याचा एक मोठा प्रयत्न केला. चला तर मग हे धोरण नेमकं काय होतं आणि त्याने लोकांच्या आयुष्यात काय बदल घडवला हे सविस्तरपणे समजून घेऊया. तर ही गोष्ट आहे 7 फेब्रुवारी 2019 ची. या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मुख्य उद्देश होता प्रधानमंत्री आवास योजनेला आणखी गती देणं, विशेषतः त्या लोकांसाठी जे सरकारी जमिनीवर राहत होते पण त्यांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता. आता हे धोरण का आणलं गेलं? यामागे एक खूप मोठं राष्ट्रीय स्वप्न होतं, सर्वांसाठी घरे. 2022 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक बेघर कुटुंबाला एक पक्कं घर मिळावं हे एक अतिशय महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट होतं आणि महाराष्ट्र सरकारचं हे धोरण त्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल होतं. पण इतकं मोठं स्वप्न साकार करायला जाताना एक खूप मोठी आणि मूलभूत अडचण समोर उभी होती. ती म्हणजे अतिक्रमणाची समस्या. आता बघा, प्रधानमंत्री आवास योजनेचा नियम तसा अगदी सरळ होता. घरासाठी मदत हवी असेल तर स्वतःच्या मालकीची जागा असायला हवी. पण मग त्या हजारो कुटुंबांचं काय, जे कित्येक वर्षांपासून अगदी पिढ्यानपिढ्या सरकारी जमिनीवर राहत होते? त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार होता, हा एक मोठा प्रश्न होता. आणि इथेच अतिक्रमण हा शब्द खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही कायदेशीर हक्काशिवाय सरकारी किंवा सार्वजनिक जागेवर राहणं. आणि हाच एक कायदेशीर अडथळा हजारो गरजू लोकांना त्यांच्या हक्काच्या घरापासून दूर ठेवत होता. आणि याच एका कारणामुळे, म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यामुळे, अनेक कुटुंब पात्र असूनही या योजनेसाठी अपात्र ठरत होती. त्यांच्याकडे घर बांधायची प्रचंड गरज होती पण जागाच नव्हती. त्यामुळे सर्वांसाठी घरे हे मोठं ध्येय पूर्ण होणं खूप कठीण झालं होतं. मग ह्या इतक्या मोठ्या समस्येवर सरकारने काय तोडगा काढला? इथेच सरकारने एक खूप वेगळा आणि खरं तर एक अभिनव उपाय शोधून काढला. सरकारने काय केलं, त्यांनी या समस्येकडे एका पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून पाहिलं. अतिक्रमणधारकांना तिथून हटवण्याऐवजी त्यांचंच अतिक्रमण नियमित करून त्यांना त्या जागेचे कायदेशीर भाडेपट्टाधारक बनवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एका समस्येचं संधीत रूपांतर केलं. बरं, मग हे धोरण नक्की कसं काम करतं? म्हणजे कोणाला फायदा होणार होता आणि त्यासाठी अटी शर्ती काय होत्या? चला जरा खोलात जाऊन या योजनेचे महत्त्वाचे नियम समजून घेऊया. या धोरणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षेची हमी. पात्र कुटुंबांना चक्क 30 वर्षांसाठी जमिनीचा भाडेपट्टा मिळणार होता. याचा अर्थ सरळ होता की पुढची 30 वर्ष त्यांना त्या जागेवरून कोणी हटवू शकणार नव्हतं. ही एक खूप मोठी कायदेशीर सुरक्षा होती. आणि या जागेचं भाडं किती असेल असा प्रश्न पडला असेल तर ते होतं वार्षिक फक्त ₹1 प्रति चौरस फूट. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, म्हणजे जवळजवळ नाहीच्या बरोबर. जेणेकरून कोणावरही कसलाही आर्थिक भार पडायला नको. अर्थात या योजनेला एक मर्यादा होती. असं नाही की कितीही मोठी जागा नियमित केली जाईल. जास्तीत जास्त 1500 चौरस फुटांपर्यंतच्या अतिक्रमणांनाच नियमित केलं जाणार होतं. यामागचा उद्देश स्पष्ट होता की खऱ्या गरजू आणि लहान कुटुंबांनाच याचा फायदा मिळावा. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, प्रीमियम, म्हणजे जागेसाठी एकदाच भरायची रक्कम. आणि इथेच सरकारने सामाजिक न्यायाचा विचार केल्याचं दिसतं. बघा, अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी 1500 चौरस फुटापर्यंत 0 प्रीमियम होता, म्हणजे ₹1 भरायचा नव्हता. बाकीच्यांसाठी 500 चौरस फुटांपर्यंत प्रीमियम पूर्णपणे माफ होता. त्यानंतर 501 ते 1000 चौरस फुटांसाठी रेडी रेकनर दराच्या फक्त 10% आणि 1001 ते 1500 चौरस फुटांसाठी 25% प्रीमियम ठेवला होता. यातून हेच दिसतं की लहान जागा आणि वंचित घटकांना प्राधान्य दिलं गेलं. या धोरणात एक अजून अत्यंत महत्त्वाचं आणि खरंच एक खूप प्रगतिशील पाऊल उचललं गेलं. ते म्हणजे जमिनीचा भाडेपट्टा करार हा फक्त पतीच्या नावावर नाही, तर पती आणि पत्नी या दोघांच्या संयुक्त नावानं करणं बंधनकारक केलं गेलं. या एका निर्णयामुळे महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळण्याच्या दृष्टीनं खूप मोठी मदत झाली. आता प्रत्येक धोरणाप्रमाणे यातही काही बारकावे होते, काही नियम आणि अपवाद होते. ते समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवायला हवं की हे धोरण सरसकट सगळ्याच अतिक्रमणांना लागू नव्हतं. यामध्ये काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. पहिली गोष्ट, हे फक्त महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या मालकीच्या जमिनीवर लागू होतं. दुसरी, फक्त 1 जानेवारी 2011च्या आधी झालेली अतिक्रमणच यासाठी पात्र होती.
तिसरी, ना विकास क्षेत्र म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन किंवा SRAच्या अखत्यारीतील जमिनी यातून वगळल्या होत्या. पण जर SRAने ना हरकत प्रमाणपत्र दिलं तर तिथेही याचा फायदा घेता येणार होता. म्हणजे बघा, या धोरणाने फक्त हक्क दिले नाहीत तर काही जबाबदाऱ्याही दिल्या. आणि त्या दोन्ही बाजूंवर होत्या, प्रशासनावर आणि लाभार्थ्यांवरही. स्थानिक प्रशासनावर भविष्यात अतिक्रमण होऊ न देण्याची जबाबदारी होती, तर लाभार्थ्यांना रस्ते, गटारं यांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी लागणारी जागा कुठल्याही मोबदल्याशिवाय द्यावी लागणार होती. हा एक प्रकारे दोघांच्या सहभागाचा करार होता. तर मग ह्या सगळ्याचा आपण एकंदरीत अर्थ काय घ्यायचा? ह्या धोरणाने खरंच घरांच्या समस्येवर एक नवा आणि व्यवहार्य मार्ग दाखवला का? या धोरणाचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे की जे पात्र लाभार्थी आहेत पण ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, त्यांना कायदेशीररित्या जमीन उपलब्ध करून द्यायची, जेणेकरून सर्वांसाठी घरे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा वेग वाढेल. हा निर्णय फक्त काही अतिक्रमणं नियमित करण्यापुरता मर्यादित नाहीये. तो आपल्यासमोर एक खूप मोठा आणि मूलभूत विचार ठेवतो. तो म्हणजे लोकांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क देणं हे शहरांच्या सुनियोजित आणि शाश्वत विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल, एक गुरुकिल्ली ठरू शकतं का, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.